नमस्कार. काही लोक 2 वेळेच्या जेवणासाठी संघर्ष करतात, तर काही लोकांना त्यांच्या मेहनतीमुळे आणि नशिबामुळे देव एखाद्या व्यक्तीला जेवढी सुख समृद्धी देऊ शकतो, आयुष्यात तेवढी सगळी सुख समृद्धी मिळते. पण तरीही ते लोक अजून जास्त प्रसिद्ध होण्यासाठी म्हणा किंवा पुढच्या 50 पिढ्यांची सोय लावण्यासाठी म्हणा, कुठल्यातरी अनैतिक गोष्टीचा जीवनामध्ये वापर करतात. ही गोष्ट आहे नीटसाठी प्रसिद्ध असलेल्या लातूर येथील RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर सरांची. खरं तर 3 मे रोजी झालेला नीटचा पेपर फुटल्यामुळे रद्द झाला आणि आता पुढच्या महिन्यात तो पेपर परत नव्यानं होणार आहे. सध्या पेपर कसा फुटला याची CBI चौकशी संपूर्ण देशभरात सुरू आहे आणि या चौकशी दरम्यान महाराष्ट्रातील प्रसिद्ध RCC कोचिंग क्लासेसचे संचालक प्रोफेसर शिवराज मोटेगावकर सर यांचं नाव आता CBIच्या चौकशीमध्ये आलं आहे. काल या मोटेगावकर सरांची तब्बल 10 तास चौकशी झाली आणि आता त्यांना CBIनं अटक केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार किंवा सध्या प्रसारमाध्यमांवर जी काही माहिती आहे त्यानुसार असं कळतं आहे की नीटचा जो पेपर झाला 3 मे रोजी, त्याच्या 3-4 दिवसा अगोदर या RCC कोचिंग क्लासेसमध्ये जी मॉक टेस्ट झाली होती त्या मॉक टेस्टमध्ये नीटचे 40 ते 45 प्रश्न जसेच्या तसेच होते. एवढंच नाही, अशी माहिती भेटते की नीटचा जो पेपर 3 मे रोजी झाला तो पेपर 23 एप्रिलला म्हणजे 10 दिवस अगोदरच मोटेगावकर सरांच्या मोबाईलमध्ये होता. खरं तर शिवराज मोटेगावकर सर आणि त्यांचा RCC कोचिंग क्लासेस हा महाराष्ट्रातला फक्त एक क्लास नाही, तर महाराष्ट्रातील प्रामुख्यानं विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक पालकांच्या डोळ्यातलं एक स्वप्न आहे. अनेक पालक स्वप्न बघतात की माझा मुलगा RCC कोचिंग क्लासेसमध्ये गेला म्हणजे तो MBBS डॉक्टर बनेल, भविष्यात तो MD MS करेल. अनेक मुलंही स्वप्न बघतात की मला इथं प्रवेश मिळाला म्हणजे मी आयुष्यात काहीतरी मोठा बनेल. खरं तर मोटेगावकर सरांचं नाव या प्रकरणात येणं हा त्या प्रत्येक पालकाचा आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा विश्वासघात आहे. खरं तर या संपूर्ण प्रकरणावरून आता कळत नाही की नेमकं आत्ताच्या काळामध्ये विश्वास ठेवावा तो तरी कुणावर. कारण जर अशी विद्वान लोक, मेहनतीतून पुढं आलेली लोक इतकं सगळं कमावल्यानंतरही अशा प्रकारचे कृत्य करत असतील तर हे खरंच मनाला खूप वेदना देणार आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातील इतके लोक या पेपरफुटी प्रकरणात त्या ठिकाणी आहेत, ही गोष्टही मनाला एक राज्य म्हणून खूप वेदना देणारी आहे किंवा एक राज्याचा नागरिक म्हणून खूप वेदना देणारी आहे. खरं तर मीही एक विद्यार्थी आहे आणि मला या सगळ्या गोष्टींची खूप चांगली माहिती आहे की एखादा मुलगा एखादी परीक्षामध्ये पास होण्यासाठी किती अभ्यास करतो, त्याच्यामागं त्याचा आणि त्याच्या परिवाराचा किती मोठा संघर्ष असतो. पण अशा प्रकारे जर या क्षेत्रातली लोकच काहीतरी चुकीचं कृत्य करत असतील, जी लोक स्वतः अभ्यास करून पुढं आलेली आहेत, त्यांना संघर्षही माहिती आहे, पण प्रसिद्धीसाठी किंवा आमचा क्लास किती चांगला आहे हे लोकांना दाखवण्यासाठी किंवा लवकरात लवकर जास्त पैसा कमवण्यासाठी आणि पुढच्या अनेक पिढ्यांची सोय लावण्यासाठी जर इतकी विद्वान लोक अशा प्रकरणांमध्ये अडकत असतील किंवा त्यांची नावंही त्यामध्ये येत असतील तर हे खरंच खूप दुर्दैव आहे आणि ही खरंच खूप वेदना देणारी घटना आहे. खरं तर आता या संपूर्ण प्रकरणाची अजून सखोलपणे चौकशी होईल आणि नेमकं याच वर्षी हा पेपर फुटला आहे की मागच्या अनेक वर्षांपासून हा पेपर फुटत होता, हाही मोठा प्रश्न आहे. CBI त्याची चौकशी करतेच. लवकरच जे काही असेल ते संपूर्ण प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रासमोर, देशासमोर येईल. पण जेव्हा ही बातमी ऐकली की मोटेगावकर सरांचं नाव या संपूर्ण प्रकरणात आलं, ते खरंच एक युवक म्हणूनही खूप वेदनादायक होतं. कारण माझे अनेक मित्र RCCमधून त्यांनी त्या ठिकाणी कोचिंग घेतलेली आहे, नंतर ते MBBSलाही गेलेले आहेत आणि त्या सर्व मुलांच्या मनात मोटेगावकर सरांबद्दल खूप आदर आहे, खूप प्रेम आहे, आजही आहे. कारण जोपर्यंत CBIचा निकाल येत नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी ते दोषीच आहेत असं म्हणू शकत नाही. पण जे काही प्राथमिक पुरावे प्रसारमाध्यमांवर आलेत त्यानुसार तरी असंच दिसतंय की त्यांनी काहीतरी चुकीचं कृत्य केलेलं आहे. हा संपूर्ण विषय महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या संपूर्ण विषयावर एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.